Hello everyone, welcome in Kaka's English School and Semi English School Latur. Today we learn the mathematics subject and our class is 4th standard class, and in which the class, the second chapter is, today we learning, the name of the chapter is 6 and 7 digit numbers. First of all, I asking you some questions with related the numbers. You knowing the 4 digit, 5 digit numbers after year learning, you know very well. But today we learning 6 digit as well as 7 digit numbers. How to reading, how to writing, what is the meaning of the words, finding out these numbers. Today we see on this chapter. Okay, this is the second chapter, in which there are the two most important parts are clearing here. दोन महत्वाचे भाग आहेत ते आपण क्लिअर करूया. फर्स्ट वन, Hindu, Arabic or Indian number system, in which our Indian culture we are using a numbers, how to writing or how to reading. आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही आपण नंबर सिस्टीम यूज करतो त्या कशामध्ये येतात? हिंदूमध्ये. हिंदू म्हणजे आपण भारतीय, इंडियन मीन्स पण भारतीय. मग इंटरनॅशनल नंबर सिस्टीम मध्ये नेमकं काय काय येते? तर त्यामध्ये असतं की इंटरनॅशनल मीन्स आंतरराष्ट्रीय, इन बिटवीन द नॅशनल म्हणजे पूर्ण नॅशनलला एकत्रित करून आलेली नंबर सिस्टीम म्हणजेच आंतरराष्ट्रीय नंबर सिस्टीम. मग ह्या वेळेला तुम्हाला काय काय पाठ करावं लागतंय? राष्ट्रीय, ओके, आंतरराष्ट्रीय, इन अ नॅशनल, ऑल ओव्हरऑल वर्ल्ड, पूर्ण वर्ल्ड मध्ये याचा वापर होतो, पण हा फक्त आपल्या इंडियनशीच मर्यादित. इंडियन मीन्स भारतीय. मग तुम्हाला याच्यामध्ये शब्द लर्न करायचे आहेत. ओके, ह्यामध्ये थोडे हार्ड शब्द आहेत, त्याचे लर्न करायचे आहेत. नंबर्स नेम विथ नंबर्स स्पेलिंग म्हणजेच एकच. नंबर्स नेम म्हणजे एखाद्या अंकाचं नाव, त्याला स्पेलिंग पण म्हणतो इंग्लिश मध्ये, आणि नंबर्स नेम म्हणजे एखाद्या संख्येचं नाव, मराठीमध्ये पण तसंच. दोनही वेळेस ते येणं गरजेचं आहे, दोन्ही प्रश्नांचा अर्थ समजणं गरजेचं आहे ह्या वेळेला. मग तुम्ही 4 डिजिट पर्यंत पाहिलंय, 5 डिजिट पर्यंत पाहिलेलं आहे. सो वी लर्निंग हिअर फर्स्ट ऑफ ऑल the Hindu Arabic number system, in which there are the, I showing you a one chart. Okay, this is the chart of the Indian system, Indian number system, and here is the 1 2 3 4 four columns are here, and 1 2 3 4 four subtitles are very important to learning here. The first one is the period. Period means what? The कालावधी. कालावधी, एखाद्या व्यक्तीचा कालावधी किती पासून किती कालावधीपर्यंत तो मॅनेजर राहणार आहे. परत त्याचा एखादा नगरसेवक असेल, मग आपल्या सार्वजनिक त्याचा पिरियड 5 वर्षाचा. अशाच प्रकारे इथं काहीतरी पिरियड्स दिलेले, त्यांचा टायमिंग, त्यांचा काळ दिलेला आहे. मग त्यामध्ये दिलेले जस्ट 3. ओके, फर्स्ट वन इज अ लॅक्स पिरियड, सेकंड वन इज अ 1000 पिरियड्स, अँड द लास्ट वन इज अ वन्स पिरियड. There are the three periods, in which the first is ones period, second one is 1000 period, and third one is lakh period. Okay, and we also calling ones, tens, 100 as like this. म्हणजे उजवीकडून डावीकडे जसं आपण मोजत येतो वन्स, टेन्स, 100, तशाच प्रकारे ह्याची पण कॉलिंग करायची. बघा मग प्लेसेस, मग त्यांचा प्लेसेस कसा दर्शवलेला आहे इथं बघा. वन्स पिरियड मध्ये, एकाच पिरियड मध्ये देर आर द 4 डिफरंट कलर्स आर डिस्ट्रीब्युटिंग. 4 वेगळ्या कलर्सनी डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. पिंक कलर, स्काय ब्लू कलर, ग्रीन फेंट कलर, अँड द पर्पल कलर, फेंटेड कलर्स. अँड द फर्स्ट वन बॉक्स इन विच द 3 मेन सब पॉइंट्स आर हियर. वन इज द वन्स, टेन्स अँड द 100. तुम्हाला माहिती की वन्स, टेन्स आणि 100 एकक, दशक आणि शतक अशा 3 संख्यांचा ग्रुप बनवलेला आहे. कशामध्ये? वन्स पिरियड मध्ये. परत आता 1000च्या पिरियड मध्ये कोणकोणते 2 ग्रुप बनवलेले आहेत आपण बघतोय. 6 अंकी किंवा 7 अंकी संख्या, त्याच्यासाठी केलेलं आहे हे डिस्ट्रीब्युशन. आणि हे कशामध्ये आहे मग? इंडियन, भारताच्या संस्कृतीमध्ये किंवा अरेबिक नंबर सिस्टीम मध्ये. ओके, हे झालं 1000 पिरियड. आता 1000 पिरियड मध्ये काय काय 2 भाग दाखवलेले आहेत बघा. एक दाखवलेला आहे 1000, राईट कडून कॉलिंग करतोय आपण द 1000 पिरियड, अँड देन द नेक्स्ट वन 10,000 पिरियड.
10,000 आणि हजार हे याचा अर्थ होतो. मग 1000 म्हणल्यानंतर 4 अंकी संख्या येते. आपण मागच्या वर्षी पाहिलेलं आहे की 4 डिजिट नंबर्स आल्सो लर्निंग बिफोर इयर्स. नेक्स्ट 5 डिजिट नंबर्स शोइंग बिफोर मीन्स द सेकंड सेमिस्टर्स, म्हणजे 5 अंकी संख्या आहे सेकंड सेमिस्टर मध्ये पाहिलेली आहे. आणि आता बघतोय आपण 6 and 7 डिजिट नंबर्स. ऑन दिस 6 डिजिट, हाऊ टू कॉलिंग दिस 6 डिजिट नंबर्स? द कॉलिंग ऑफ अ लॅक्स पिरियड. हे लॅक पिरियड मध्ये पूर्ण मोडतं आणि फर्स्ट वन लॅक्स म्हणतो. आणि नंतर 7 डिजिट जर आला असेल, 7 अंकी संख्या जर आली असेल तर त्याला काय कॉल करतो मग? 10 lakh. ओके, कॉलिंग ऑफ द 7 डिजिट नंबर इज अ 10 lakh. समजतंय? वन्सच्या पिरियड मध्ये 3 ग्रुपिंग केलेले, 3 अंकांची ग्रुपिंग. बघा इकडे एक एक्झाम्पल आपण लगेच ड्रॉ करूया. वन्स पिरियड मध्ये 3 अंकांची ग्रुपिंग केलेली आहे. पुन्हा शेवट सेकंड वन मध्ये आहे बघा 1000 पिरियड, 1000 पिरियड आणि वन्स. 1000 पिरियड मध्ये परत 2 अंक घेतलेले आहेत. कोणकोणते? एक जस्ट 1000 आणि सेकंड वन 10,000. 1000 आणि 10,000. मग पुन्हा वन्स झाला, 1000 झाला आणि थर्ड पिरियड झाला लॅकचा. लॅक मध्ये पण फक्त 2च घेतलेले आहेत. 2 कोणकोणते घेतलेले आहेत बघा? लॅक म्हणजे लाख, सिंपल लॅक आणि 10 lakh. ओके, देयर आर द 2 numbers आर हिअर. पहिल्या कॉलम मध्ये 3, दुसऱ्या कॉलम मध्ये 2 संख्या घेऊया अँड द रीडिंग ऑफ दिस नंबर्स. फक्त त्यांची रीडिंग करायचे, नंबर्स नेम कसे लिहायचे हे पण पाहायचे. बघूया मग. हे माहिती तुम्हाला. वन्स हा कोण आहे? टेन्स आहे. हा 100. हे यांच्या स्पेलिंग तुम्हाला लर्न आउट असणं गरजेचं आहे. वन्स मीन्स एकक स्थानी, एकच डिजिट असलेला. टेन्स मीन्स 2 अंकी संख्या जी की 2 नंबरच्या अंकावर येते. थर्ड कोण आहे? 100 असतो. 100 हा 3 अंकाच्या अंकावरती येत असतो. मीन्स 100 100 आहे की नाही. मग 1000 नेक्स्ट वन त्यालाच जोडून 10,000. ओके, मग लॅक हा आहे लॅक अँड लास्ट वन आहे 10 lakh. याच्याशीच रिलेटेड आपल्याला एक्झाम्पल्स बघायचे. ओके, मग हा काय झाला? इंडियन नंबर सिस्टीम मध्ये कॉलिंग करते वेळेस अशी ग्रुपिंग करावी लागते. बघा 35 lakh, कॉमा द्यायचा. सेपरेशन कशाने करायचं आहे? युजिंग ऑफ द कॉमा, दिस सिम्बॉल युजिंग. ओके, ह्या सिम्बॉलने आपल्याला सेपरेशन करायचंय कॉमाच्या हेल्पिंग ऑफ द कॉमा. 35 lakh ह्या दोघांना एकत्र घ्यायचंय. ग्रुपिंग ऑफ द 2 डिजिट्स. नेक्स्ट ग्रुपिंग ऑफ द 2 डिजिट हे कशामध्ये मोडते मग? 1000 मध्ये. मग कॉलिंग ऑफ दिस नंबर इज 21,000 and the last 3 digits are as usually reading 321. ओके, समजतंय? ही किती अंकी संख्या झाली मग? 7 अंकी संख्या झाली. आणि रीडिंगची मेथड कशी आहे मग? 3 2 2. लक्षात येतंय? 3 2 2 म्हणजेच अगोदर ह्या 2 ला कॉल करायचंय, पुन्हा राहिलेल्या 2 ला रिमेनिंगला, आणि लास्ट वन द 100s फॉर्म, 100 10s अँड द वन्स. ओके, ह्याच्याशी रिलेटेड काही एक्झाम्पल्स आहेत ते लर्न आउट करूया. नेक्स्ट इंटरनॅशनल नंबर सिस्टीम आपण चेकआउट करूया. ओके, समजतंय? 7 अंकी संख्या जर दिलेली असेल आपल्याला, कोणीही असेल त्याला जर असा नंबर्स ओनली दिलेला असेल, त्यावेळेला तुम्ही कसं करणार? सेपरेशन करावं लागते. नंबर इंडियन नंबर सिस्टीम मध्ये कॉल कसं करायचं? मग 3 2 सेपरेशन करा. सेपरेशन झाल्यानंतर 2चं सेपरेशन केलंय, 2चं आणि 3चं. मग हे बरोबर केलेलं आहे ह्या मेथड मध्ये. तर मग आपल्याला कॉलिंग पण करता आली पाहिजे. हे म्हणजे काय असतं? लाख असतं. परत हे कोण असतं? 1000 असतं. आणि लास्ट वन कोण असतो? वन्स असतो. याच्यावरून रीडिंग करायला सोपं जातं. मग आता आपण लागलेच इंटरनॅशनल नंबर सिस्टीमचा चार्ट बघूया आणि दोन्हीचे प्रॉब्लेम अप्रॉक्सिमेट ॲट अ टाइम बघूया. द पेज नंबर 16. ऑन द पेज नंबर 16 we learning the international number system. Okay, what is this? This is the Indian number system and this one is the international number system. Okay, as usually as like this, using of the Indian table
द इंटरनॅशनल चार्ट इज क्रिएटिंग. याचाच वापर करून इंटरनॅशनल नंबर सिस्टीम म्हणजे आंतरराष्ट्रीय भाषा, आंतरराष्ट्रीय नंबर सिस्टीम तयार झाली. मग त्याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये 3 महत्वाचे पार्ट आहेत. मिलियन्स and thousands and the ones period. There are the 3 most important periods are writing here. त्याच्यातही 3च होते, पण त्यांचं डिस्ट्रीब्युशन 2 2 3 असं होतं, है की नाही? 2 2 3. मग बघूया आता याचं कसं आहे. बघा, फर्स्ट कॉलम creating a periods in which million, first one is the million period, second one is the thousand period and the last one is the ones period. But we are calling how to write to left numbers, म्हणजेच वन्स कडून इकडे कॉलिंग करायचंय. मग ते त्याची प्लेस व्हॅल्यू सांगितलेली आहे. याच्यामध्ये आपण बघितलं की लॅक्स, थाउजंड अँड वन्स बघितलेलं आहे. मग याच्यामध्ये काय आहे बघा, प्लेस व्हॅल्यू अशी आहे की मिलियन्स, 7 हा अंक म्हणजे 7 डिजिट वाला अंक कोण असतो? मिलियन्स असतो. यात कोण होता? लॅक होता. 7व्या अंकावर असलेला लॅक म्हणून ओळखलं जायचं, तर आता याच्यामध्ये मिलियन्स म्हणून ओळखायचंय. ओके, इज इट क्लिअर? आता राहिलेले अंक म्हणजे 6 अंक रिमेनिंग राहतात. देर आर द 6 डिजिट आर द रिमेनिंग. सो 6 नंबर्स डिजिट, हाऊ टू कॉलिंग दिस नंबर? 6 अंकावर असलेला जो नंबर आहे त्याला कॉल कसं करायचंय? सी हिअर 100,000. बघा 100,000. आता याच्यामध्ये फर्स्ट 1 झालाय डिस्ट्रीब्युशन मध्ये. याच्यात काय होते? 2 2 3 होते, तर याच्यामध्ये 1 3 3 असं असणार आहे. 3 म्हणल्यानंतर काय येतं? 100चा फॉर्म क्रिएट होतो. प्रत्येकाला माहिती 3 अंकी संख्या ही नेहमी 100च्या फॉर्म मध्ये असते आणि तिला आपण शतकही म्हणतो, आहे की नाही? शतक झालं रे बाबा, धोनीचं शतक झालंय ना, 100 रन्स काढले म्हणजे शतक झाले. तर तशाच प्रकारे 3 अंकी संख्याला इथं 100,000 म्हणलेलं आहे. आपण बघितलं होतं की सेकंड ब्लॉक कसा होता आपला? 1000चा होता. 1000 मध्ये फक्त 2च आले होते अंक, 2 डिजिट आले होते. यात 3 येत आहेत. त्या 3 येत असल्यामुळे याच्यामध्ये फर्स्ट आहे 100,000 फर्स्ट. अँड याच्यामध्ये परत एक सेकंड असा आहे की 10,000, वन्स, टेन्स, 100. तेच रिपिटेशन होत आहे वन्स फॉर्म मध्ये. वन्स, टेन्स, 100 हे जे आपण बघत होतो तेच याच्यामध्ये रिपिटेशन होते. बघा, हा झाला 100. नेक्स्ट वन काय असणार मग? टेन्स, 10,000 and last one 1,000. ओके, याच्यामध्ये 1 3 3 असं डिस्ट्रीब्युशन होणार आहे. अगोदर इकडनं आपण कॉलिंग करून बघतोय, मग नंतर इकडनं रीडिंग करणार आहोत. बघा, मग शेवटचे 3 अंक राहिलेले ते कोण असणार आहेत? मग ऍज युजली वन्स, टेन्स अँड 100. पण हा कोणता पिरियड असणार आहे? वन्स पिरियड असतो. हा कोणता पिरियड आहे मग? वन्स पिरियड. आणि हा 1000चा पिरियड आहे. मग ह्याच्यामध्ये पण आपण 1000च्या पिरियडला काय म्हणलेलं आहे? 1000 पिरियडच म्हणलेलं आहे. फक्त याच्यामध्ये रीडिंग करण्याची सिस्टीम आहे का 100, टेन्स अँड वन्स हे यूज करतो. 1, टेन्स अँड द 100. आणि फर्स्ट वन इज अ मिलियन. मिलियन म्हणजे पण लाखच असतो आणि मिलियन्स फक्त कॉलिंग सिस्टीम फक्त चेंज आहे त्याच्यामध्ये. याच्यात लाख म्हणायचो, याच्यात मिलियन्स म्हणणार. याच्यामध्ये फक्त 1000 10,000 म्हणायचो, याच्यामध्ये 100,000 10,000 1,000 म्हणायचे. आणि मग लास्ट राहिलेल्या डिजिटला मात्र ऍज युजली वन्स, टेन्स अँड 100 वी ऑल्सो कॉलिंग. मग हे 2 काय काय आहेत? इंडियन नंबर सिस्टीम अँड द इंटरनॅशनल नंबर सिस्टीम. याचे एक्झाम्पल्स बघूया जेणेकरून आपल्याला बेटर एक्झाम्पल्स समजतील. बघा, आता याच्यामध्ये पेज नंबर फर्स्ट पॉइंट मध्ये एक्सरसाइज directly we see the 1.2 is the exercise 1.2 in which ह्याच्यामध्ये 2.1 चा एक्सरसाइज question number 1 I reading, you just look on your textbook. Using the 4 steps process, read the numbers, write their number name. नंबरचे नाव लिहायचे. 4 स्टेप मध्ये करायची गरज नाहीये, आपण डायरेक्टली प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. शो ईच नंबर ऑन द नंबर काउंटिंग बोर्ड. आपण मग अशी बघितले बोर्ड काउंटिंग केलेले वन्स, टेन्स हे ह्याच यांचा दोन्हीचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. याच्यावरून आपल्याला फक्त आन्सर्स लिहायचे. म्हणजे काय? जस्ट रायटिंग हिअर अ नंबर्स, यू राईट हिअर दीज नंबर्स नेम.
तुम्हाला नंबर्स दिलेले आहेत, त्याच्यावरून तुम्हाला फक्त नंबर्स नेम शोधायचे. बघा फर्स्ट आहे 40, 24, 50 and the last numbers are 2, 3, 4. Why I am calling these numbers? असं का कॉल केलं असावं? कारण याला सेपरेशन केलेलं नाहीये म्हणून मी असं कॉल केलेलं आहे. जर याला आपण सेपरेशन केलं की 2, 2, 3 ह्या अंकामध्ये 2, 2, 3, तर कॉलिंग कसं करणार इंडियन नंबर सिस्टीम मध्ये? मग अशी बघितल्यासारखं. बघा आता ज्यांना नंबर्स नेम लर्न आहेत बघा 1 to 100 ना 100 to 1000, 1000 to 10,000 ॲज युजली या स्पेलिंग ज्याला लर्न आहेत आणि त्याला जिथं ज्या ठिकाणी हे नंबरचे स्पेलिंग लिहायचे जो लिहू शकतो व्यवस्थित त्याला हे करायला सोपं जाईल. बघा मग कॉलिंग दिस फर्स्ट नंबर. आता कॉल करते वेळेस लेफ्ट कडूनच राईट कडे जाणार आहोत, पण रीडिंग करते वेळेस इकडनं. म्हणजे हा किती फॉर्मचे किती डिजिट नंबर आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 7 अंकी संख्या आहे. अगोदर कॉलिंग कशी करायची? राईट कडनं कॉलिंग करायची आणि रीडिंग करते वेळेस लेफ्ट कडनं. बघा मग 7 डिजिट संख्या आहे तर आपल्याला फर्स्ट ह्याच्यामध्ये काय काय सांगितलं होतं? 2 to 3 च्या डिफरन्स मध्ये रीडिंग करायची. मग 2, 2, 3. How to reading this number? Left to right. What is this number? This number is a 2, 4. Means what? 24. Okay, I writing here a 24. TWENTY. 20 FOUR 24. What is this position of the 24 in a Indian number system? बघा 6 अंकी किंवा 7 अंकी संख्येला आपण इंडियन नंबर सिस्टीम मध्ये लॅक हा संबोधतो आहे की नाही? लॅक्स. सो आय रायटिंग हिअर अ लॅक्स. मग मी इथे लिहिणार लॅक्स. नेक्स्ट 2 नंबर्स सेपरेशन केलेलं आहे 50. द स्पेलिंग ऑफ 50 FIFTY 50. अँड राहिलेला कोणत्या ब्लॉक मध्ये जातो? तो सेकंड नंबरच्या ब्लॉक मध्ये जातो. म्हणजेच तो 1000 चा फॉर्म आहे. मीन्स द 50 लाख 50,000. THOUSAND. फर्स्ट फॉर्म काय झाला? लॅकचा. दुसरा फॉर्म आहे 1000 चा. राहिलेले रिमेनिंग 3 ते जातात वन्सच्या फॉर्म मध्ये. ॲज युजली हा किती बरं आहे? 100 च्या फॉर्म मध्ये. सो रायटिंग हिअर 2. The spelling of 2 TWO 100 HUNDRED 100 and last 2 digits are 34. Writing here as it is THIRTY 34 FOUR. ओके. कोणतेही नंबर घेतले नंबर सिस्टीम इंडियन मध्ये तर असंच डिस्ट्रीब्युशन करायचं 2 2 3 आणि कॉलिंग असंच करायचं लॅक 1000 आणि वन्स पिरियड मध्ये येतो म्हणून 100 आणि ॲज युजली लास्ट 2 डिजिट नंबर्स कॉल करायचे. ते म्हणजे 100 पर्यंत येतं तुम्हाला सगळ्यांना. जमेल मग? आहेत खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत रिमेनिंग. एवढं अंडरस्टँड केलेलं आहे याच्यावरून तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सिम्पली होईल. नेक्स्ट the next question. Okay, question number 2 in which the some readings numbers are writing here. So I will take one question here. 1, 34, 680. Okay, how to calling this number? Look here. How many digits are first counting? किती डिजिट आहेत ते काउंटिंग करायचे अगोदर. जर कॉमा जर दिले नसतील तर इथे कॉमा दिलेले आहेत. अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये कॉमा दिले नव्हते त्यामुळे मी नंबर तसाच लिहिला आणि तुम्हाला सेपरेशन करून सांगितले. आता ऑन दिस एक्झाम्पल द सेपरेशन ऑफ नंबर्स इज अ टोटली. देन वी आर जस्ट रीडिंग अँड लाऊडली अँड रायटिंग हिअर 1 2 3. But on this point we also calling this Arabic number 2 2 3. Here is one number is not present means this one also the Indian number system. Okay, so I calling here this number is first number 6 digit वरती आहे म्हणजे 6 किंवा 6 किंवा 7 अंकी जर संख्या असेल तर याला लाख म्हणतो आपण है ना. 1 lakh. Writing the spellings 1 lakh. The next 2 numbers are 34. Which form, which period? You know the next before topic
1000 means the 34, THIRTY, 30 FOUR 4, 30 30 पेक्षा जास्त 4 नी means 34. मग हा कोणत्या फॉर्म मध्ये आहे? This form is on the 1000 form. Writing the spelling of the 1000 and the last three numbers are as usually reading. है की नाही? अगोदरच्या सारखंच रीडिंग करायचंय. Means what? 600. This is the 100 form, means the शतक. है की नाही? 600, HUNDRED, 100, and the last two digits are calling as usually EIGHTY, 80. Okay. Here we see in Indian number system the numbers are calling in the numbers name or a spellings. In a international number system we also calling those numbers, but which method? So we study here. I rough here a 2.1 point and we see the 2.2 directly. How to reading of the international number using all those tables. We see the Indian number system and the international number system. But the next point we learning the 6 digit as well as 7 digit number, how to calling and the standard form. The directly we see how to find out the standard form. Standard form कसा find out करायचा आहे? The numbers names are present. We find out the numbers. The numbers name लिहिलेले असतात 20, 30 वगैरे वगैरे. मग इकडं काय करायचं आपल्याला? फक्त just numbers are writing. Means the standard form. मग 6 digit and the 7 digits numbers. 6 अंकी and the 7 means the 7 digits. 7 digits numbers reading or a standard form. Standard form कसा आहे मग ते learning here. This point is the 2.2 and in which the some problems are we directly touching. First one problem is 21 lakh. I writing here 21 lakh. 21 lakh. Okay, you know that this is going to the Indian number system very well. 15 FIFTEEN lakh म्हणलं की कशात येत आहे? नंबर इंडियन नंबर सिस्टीम मध्ये 15,000 THOUSAND 1000 and 400 HUNDRED 100. Last number is 70 SEVENTY. We finding here 6 digit and 7 digit standard form. Which is the answer finding? कसा answer काढायचंय मग? 21. In the numbers name we finding just numbers, okay? The 21 lakh. This is going to the Indian number system, means the 21. We writing as usually 21, 21, 21. But this form is which form writing? 2, 2, 3 numbers. The separation of two numbers making a 1 comma here, okay? 21 lakh. Next number finding 15. 15 means 1, 5, 15. This is the second 2, 2, 2, okay? Find here 2, 2 and the next separation is goes to the comma. 1000 period is clear here. 470 means the last 3 digit numbers are remaining. These 3, है ना? 370. Okay, writing this 400 means this is the third form and the 70 right here 7070. Okay, this answer is we finding usually this number. ह्याच नंबरचा ह्याच वर्ड्सचा वापर करून आपण नंबर शोधलाय, means the standard form शोधलेला आहे. We finding a next one problem here, the 50 lakh 500. 50 lakh 500. Okay. This problem is also as like this problem. 50 lakh means the 6 or 7 digit. 50 lakh. Separation of the 2 to 3.
This point is not erasing, हे विसरायचं नाहीये. 50 as like a 50 right here, 50 lakh 500. There are the two numbers are missing here, means the thousand form is missing here. I writing here no one numbers, means I writing just a zeros. Okay, दोन नंबर मिसिंग आहेत, थाउजंडचा फॉर्म विसरलेला आहे आणि राहिलेला आहे, तर त्या बाबतीत आपण 500 next numbers are calling here 500 500. Okay, this number is a founding. We understand this point, 6 digit 7 digit standard form here. There are the numbers name, we finding a numbers. Okay, this point is clear. Next one point in which some questions are writing and their options are there. We are finding their options yes or no, or which is the correct or which is wrong. We write it, I read here, take the correct standard form of these numbers. आता याच्यातला फक्त व्यवस्थित आणि शुद्ध शब्द असलेला शोधायचा आहे, means the correct standard form. First one problem is 15 lakh. Writing here directly numbers 15 lakh. On this book writing numbers name, but we finding the numbers. Okay, 15 lakh, then 51,000, then 51,000. This is the second form, first second. Okay, next one 312, 312. This number is a founding. Okay, on this textbook there are the two options, first option and the second option. Where this is a founding, this is the second one option. Okay, second चा option आहे हा. There are the tick as like this. अशा प्रकारे टिक करायचं. This one is a clear here. The question number 2 is numbers name goes to the number. This is a standard form numbers. Okay. In the international number system, we are goes to the exercise also. We are going to the exercise. Write the period of the underlined digits. There are the some numbers 43, 678 and the underline of the first two digit number, and the second one is 56,740. Which form we founding this numbers name? International. Okay, इंटरनॅशनल. इंटरनॅशनल मध्ये काय सांगितले की 133 याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन असतं. ही किती अंकी संख्या आहे? मग 5 अंकी संख्या आपण पाहतोय, 6 आणि 7 अंकी संख्या. वी फाइंडिंग अ 6 and 7 digit number. हाउ टू कॉल दिस नंबर्स? व्हेरी गुड, थाउजंड्स फॉर्म है ना, थाउजंड्स. This is the ones and this is a tens form, means the thousands form. In this chapter, in this point, this is a thousands form, and in which there are the three last numbers. How to calling this number? Ones period. Yes, we also writing here a ones period only. O-N-E-S, ones. Okay, is it clear? हा कोणत्या फॉर्म वरती आहे? याच्यामध्ये काय सांगितलं होतं की 7 अंकी किंवा 6 अंकी जर अंक असतील तर त्यावेळेला डिस्ट्रीब्युशन केलं जातं आणि त्याचं कॉलिंग सांगितली जाते. इथं फक्त 5 अंकी दिलेले आहे, जे की आपल्या क्लासमध्ये नाहीच आहे, फक्त 6 आणि 7 पाहतोय. देर आर द टू लास्ट टू डिजिट, मीन्स दिस इज द थाउजंड फॉर्म, अँड दिस लास्ट 3 डिजिट्स मीन्स द वन्स फॉर्म. इज इट क्लिअर? नेक्स्ट पॉइंट इन विच द क्वेश्चन स्टँडर्ड फॉर्म ॲज लाईक दिस. इंडियन नंबर सिस्टीम मध्ये जसं पाहिलंय तसंच याच्यामध्ये पाहणार. मिलियन्स मध्ये आन्सर्स असतात, क्वेश्चन दिलेले असतात आणि आन्सर नंबर्स मध्ये फाइंड आउट करायचे. बघा मग सेकंड वन 3 million, 3 million, T-H-R-E-E 3 M-I-L-L-I-O-N-S. ओके, 3 millions. 6 डिजिट नंबर्स घ्यायचा. बघू 6 डिजिट घेतल्यावर येतो का बघू. 6 घेऊया. 3 3 zeros are writing here only. काय करणार मग? 7 अंकी संख्या घेतली तर त्यातला पहिला डिजिट हा 7वा अंक आहे आणि राहिलेले 6 हे शून्य आहेत, म्हणजे दिस इज अ 3 डिजिट, मीन्स द 3 मिलियन्स है ना. 3 संख्या आहे म्हणजे त्याला 3 मिलियन सुद्धा आपण कॉल करू शकतो. ओके, इज इट क्लिअर? अँड द सेकंड वन प्रॉब्लेम gives to the on your textbooks 6 million
6,200,000 460 400 okay 60. This question is finishing. First 6 million is founding. How many digits are this number? 6 किंवा 7 अंकी असू शकते. मग मिलियन्स म्हणलेलं आहे. मग 6 म्हणलेलं आहे फक्त. रायटिंग हिअर जस्ट 6 मिलियन्स. 200,000 म्हणलेलं आहे. मीन्स द 3 डिजिट्स. आपला फॉर्मच आहे. इंडियन नंबर्स इंटरनॅशनल मध्ये काय काढायचंय? 133 च्या फॉर्म मध्ये काढायचंय. मीन्स 200,000 and the 460. This is the last form. This is these 3 forms. 460. 460. Okay. We are finding these 7 digit numbers. This one is a 7 digit numbers. मिलियन म्हणलं की 7 अंकी संख्या येणारच. मिलियन म्हणलं की 7 अंकी संख्या आली आहे. Means this one is a clear here. Okay. Next point in which the expanded form. How to finding these numbers? 7 digit numbers are writing here and we will be writing a expanded form. How to draw this? Using of our place value. Means expanded form कसा असतो की जेणेकरून आपल्या प्लेस व्हॅल्यूशी संबंधित असतो. मग प्लेस व्हॅल्यू आपल्याला माहिती असेल तर त्याचं एक्सपांडेड फॉर्म करणं इझी होतं. मग आता बघूया एक्सपांडेड फॉर्म. वी सी हिअर एक्सपांडेड फॉर्म. EXPANDED expanded form. The meaning of the expanded form means विस्तारित रूप. विस्तारित रूप. How much digit we are using here? 6 as well as 7. In which the question number 1 exercise is 2.4 here. Okay. In which we also finding some numbers. Some numbers are given here and you will find out their answers. First one I am writing here 23,41,689. This number is first number, first problem. Expanded form प्लेस व्हॅल्यूशी निगडीत आहे. मगाशी बघितलेल्या चार्ट मध्ये होतं की प्लेस व्हॅल्यू म्हणजे त्याच्या काहीतरी स्थानिक किंमत दिलेली होती आणि त्याच्यानुसार आपल्याला 0 प्लेस करायचे होते. बघा मग calling this number there are the 7 digit numbers 322 means we are just finding a 2's expanded form first. How many numbers are goes to the forwarded 2? 2 च्या पुढे किती अंक आहेत पुढे फॉरवर्ड केलेले? 1 2 3 4 5 6 means the 6 zeros are placing here. 6 zeros are placing here. The next one number is which? Here is a 3 and writing this number as it is right here. And so counting the numbers, how many digits are after the 3's? 3 च्या पुढे किती अंक आहेत, किती संख्या आहेत बघायचे, शोधायचे and those are goes to the zeros. हे सगळे अंक काय होतात? 0 मध्ये कन्वर्ट होतात. There are the 6, here is 5, 3 and the 2 5s. Okay. Next number is a 4. Which form? 1000 form. 1000 form you know the 4 digits are after. 4 अंकी संख्या 1000 असते आणि त्याच्या पुढे 4च अंक असतात. बघा 4 च्या पुढे किती अंक आहेत मग? काउंटिंग द फॉरवर्डेड digits 1 2 3 4. Writing this places 4 zeros. Next one number is a 1. Writing here as it is and counting the digits are after numbers 1 2 3 and as usually 6 means the 600 form. 100 form is as also writing a 2 zeros are placing and last 2 numbers are writing as like this. There are so many problems on your textbooks. Page number 19. So you will be try to on your textbooks as well as notebook. This one is your homework. Okay. And next one, there are the standard form. How to finding a standard form? One question is writing here
आता स्टँडर्ड फॉर्म कसा शोधायचा असतो की असा नंबर दिलेला असतो, प्लेस व्हॅल्यू दिलेली असते, एक्सपांडेड व्हॅल्यू दिलेली असते, त्याच्यापासून हा नंबर शोधायचा. मीन्स द नंबर्स आर फाउंडिंग. So first one is a problem taken here 3000 plus 400 plus 3. Okay, I finding this. This one is the third problem on your textbook. Okay, counting करायचे. काय काढायचं की आपल्याला नंबर्स मध्ये काढायचं. स्टँडर्ड फॉर्म आहे, नंबर्स मध्ये काढायचं. याची बेरीज करू शकता किंवा मग याला शोधू शकता. अगोदर बेरीज करून बघूया. दोन मेथड आहेत. 4 zeros, last 3 numbers and this one is the last number. 3 as it is number, 0 0 here and the 4 0 here and the counting of the 3 this number. This number is a founding 30,403. This one is your answer. There are the two numbers are absent. One number is absent here है ना, एक नंबर याच्यामध्ये absent आहे. कोणता आहे मग तो माहिती नाहीये, त्यासाठी आपण शून्य घेतलेला आहे. अशाच प्रकारे तुम्ही ऍडिशन करून विस्तारित रूपाला स्टँडर्ड रूप करू शकतो. सिंपल वन. The last one point is rounding off. The last point is then our chapter is finishing. Rounding off. Rounding म्हणजे काय, गोलाकार किंवा फिरून फिरून त्याच जागेवर येणे म्हणजेच राउंडिंग ऑफ. राउंडिंग ऑफ नंबर्स. Rounding numbers. On the number stream there are the 10 digits are writing here 20 to 30 numbers. Okay, on these numbers 21 22 23 24 25 26 27 28 29 and the last one is 30 number. There are the 10 numbers placing on your number strip. Founding of the rounding numbers. Found काय करायचे की राउंडिंग नंबर्स. आता बघा, जर 22 हा जर नंबर घेतलेला असेल आणि हा आहे मिडल, 25 मिडल आहे, तर त्याच्या अगोदरचा टेन्स फॉर्म घ्यावा लागतो. Below the 24 numbers is also known, we also taken to just tens number of the previous number. Previous numbers घ्यायचे असतात. Previous and the next tens. इकडे जर जात असेल 25 च्या 30 पर्यंत, तर त्याला काय म्हणायचंय मग नेक्स्ट टेन्स. याच्यामध्ये प्रिव्हियस टेन्स, तिकडे नेक्स्ट टेन्स. बघूया मग डायरेक्टली प्रॉब्लेम्स. नंबर 1, राउंड ऑफ द फॉलोइंग नंबर्स टू द नियरेस्ट टेन्स. जवळील टेन्स शोधायचा आणि लिहायचा. फर्स्ट वन आहे 33 अँड द सेकंड वन आहे 91. ऑन द नंबर स्ट्रिप 33 कुठे येतो बघा, 35 च्या बिलोला येतो, म्हणजेच हा नंबर 30 असतो. आन्सर इज 30 असं लिहायचं टेन्स मध्ये. प्रिव्हियस टेन्स अँड द नेक्स्ट टेन्स. मग 91 बघा 21 आहे की नाही, तसंच 91 येणार आहे. मग तो कुठे येतो, प्रिव्हियस वन मध्ये 90 येतो बघा. ओके, इज इट क्लिअर. असंच 100 फॉर्म, असंच 1000 फॉर्म, जेणेकरून 24 पर्यंत म्हणजेच 14 पर्यंत किंवा मग 34 पर्यंत किंवा 44 पर्यंत किंवा मग 54 पर्यंत हे अंक बिलोच्या टेन्स मध्ये असतात. आणि त्याच्यानंतरचे जे अंक येतात, जे डिजिट्स येतात, ते आपल्या नेक्स्ट डिजिट मध्ये जातात. ओके, राहिलेले जेवढे काही प्रॉब्लेम्स आहेत ह्या पिरियोडिक टेबल्स अगोदर व्यवस्थित लर्न आउट करायचा आणि रीडिंग व्यवस्थित करायची. मग आज आपण काय शिकलो की 6 अँड 7 डिजिट नंबर्स, याच्यामध्ये दोन महत्त्वाचे भाग. त्यातला फर्स्ट वन काय होता की नंबर, इंडियन नंबर सिस्टीम अँड द सेकंड वन इंटरनॅशनल नंबर सिस्टीम, असे दोन भाग शिकले. आणि त्यातच मग एक्सपांडेड फॉर्म शिकलाय आणि मग राउंडिंग ऑफ. मग याच्यावर आधारित जेवढे काही प्रॉब्लेम्स आपण अनसॉल्व्ह केलेले आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. दॅट्स इट. थँक्यू.